या शिवरस्त्यावरती झालेल्या अतिक्रमणाबाबत उपोषणाला बसलो आहे आणि आमची मागणी प्रामुख्याने आहे की गेली कित्येक वर्ष पिढ्याने पिढ्या चालू असणारा जो शिवेचा रस्ता आहे तो संबंधित शेतकऱ्याने अडवला असून त्याची तक्रार आम्ही महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे दिले होते। त्यांच्या आदेशानुसार माननीय तहसीलदार यांना आदेश आला व चौकशी करून त्या रस्ता खुला करून देण्याचा आदेश आला होता। त्यानुसार माननीय तहसीलदार साहेब यांनी माननीय नायब तहसीलदार व मंडल अधिकारी यांनी चौकशी करून सदर अतिक्रमित रस्ता आहे असं अहवाल तहसीलदार साहेब यांना दिला। तहसीलदार साहेब यांनी माननीय महसूल उप अधीक्षक भूमिलेख पंढरपूर यांना सदरच्या पानंद रस्त्याच्या शासन निर्णयानुसार रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी माननीय तहसीलदार साहेब यांनी भूमी अभिलेख यांना गेली 2 महिने केली असून भूमी अभिलेखचे उप अधीक्षक माननीय पूजा अवताडे मॅडम हे कायम वारंवार टाळाटाळाची उत्तर देत आहेत व आमचा रस्ता खुला करून देण्यास टाळाटाळ करत आहेत। सदरचा आमचे अतिक्रमण नाही हटवल्यास आम्ही बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे व सदर अतिक्रमित शेतकरी शशिकांत दत्तात्रय माळी, सुनील दत्तात्रय माळी, चंद्रकांत दत्तात्रय माळी यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। तसा अर्ज आमचा डीवायएसपी ऑफिस पंढरपूर यांना गेले 3 महिने आहे, त्याच्यावरही कोणती कारवाई झाली नाही। त्यांच्यामुळे सदरच्या शेतकऱ्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल व्हावा व आम्हाला पूर्णपणे उंबरगाव तिसंगी शिवरस्ता जो बंद आहे तो खुला करून मिळाल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही अशी आमची भूमिका आहे। आम्ही सर्वजण उपोषण करते यासाठी बसलो आहोत। प्रशासकीय अधिकारी दखल घेण्यासाठी आले होते का? आतापर्यंत कोणीही प्रशासकीय अधिकारी दखल घ्यायला आलेले नाहीत, कारण सदर अतिक्रमण करणारा शेतकरी हा एक महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी आहे। त्याच्या दबावाखाली ही येथील प्रशासन यंत्रणा चालतीये, कारण वारंवार आतापर्यंत तेच झालेलं आहे। त्यांचा दबाव आहे, त्या दबावाखातीर इथलं प्रशासन झुकतंय, त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही। आम्हाला वेळेस न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे आणि जर न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन यापुढेही केलं जाईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी। आमच्या जीवितास काय धोका झाल्यास पूर्ण अतिक्रमित शेतकरी हे यास जबाबदार राहतील। दोन्ही बाजूने चालू आहे, फक्त गट नंबर 228 मध्येच माळी या शेतकऱ्यांनी मगाशी नाव घेतलेल्या माळी या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता हा बंद केलेला आहे। त्याच्यावरती आता केळी बाग आहे, चालू रस्त्यावरती आहे। तसा अहवाल नायब तहसीलदार पंढरपूर आणि मंडल अधिकारी खर्डी यांनी दिलेला आहे, त्यानुसार कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। माझे नाव पंत गायकवाड ही वारंवार जाणून भोजन मला येऊन त्रास देते। ती जाणून भोजन जातीवाचकवर बोलते ती मला जाणून भोजन जर काय झालं तर माझ्या जीवास धोका आहे। मला धमकी देते ती, माझ्या घरी सगळी अधिकारी आहेत, तुला वागू द्यायची नाही, तुला एकूण घालवायला लावेन, तुला बाहेर निघू द्यायची नाही अशी धमकी देऊन वारंवार साहेब मला जातीवाचकवर शिवीगाळ होऊन माझ्या जीवास धोका आहे। काय झाल्यास शासन जबाबदार आहे। नाव हनुमंत माझे नाव हनुमंत लक्ष्मण गायकवाड आहे। मी दिव्यांग आहे, मला जाण्या येण्यास वाटेचा त्रास होत आहे आणि 4 गावची शिव असल्यामुळे शिवेचा रस्ता आम्हाला खुला करून द्यावा। त्यात अडचणकार संभाजी श्रीमंत सपताळ आणि बलभीम संभाजी सपताळ आणि शशिकांत दत्तात्रय माळे यांनी रस्ता बंद केलेला आहे, तरी आम्हाला रस्ता खुला करून शिवरस्ता मिळणे गरजेचे आहे। आम्ही दिव्यांग असल्यामुळे मला भरपूर त्रास होत आहे जाण्या येण्याचा। माझे नाव तुकाराम लक्ष्मण गायकवाड। गेले 80 वर्षापासून हा रस्ता चालू होता। भारताला स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 80 वर्ष झाली, तरी सुद्धा दलितांना रस्त्यासाठी पाण्यासाठी संघर्ष करावा लागतच आहे आणि गेले काही दिवसापासून हा रस्ता अडवलेला आहे। तरी इकडे जवळजवळ एक 50 ते 60 लोकांचा त्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांना शाळेला जाता येत नाही,
त्यानंतर काही बाबा एखादं ऊस केला असेल, मका केला असेल, तर ते सुद्धा बाहेर काढताना अडचण येत आहे. त्या जो अडवणार आहे त्या घरामध्ये जवळजवळ सगळे अधिकारी आहेत, काही वकील आहेत, तहसीलदार आहेत, त्यानंतर पोलीस आहेत. हे सारखे दबाव टाकून लोकांना नाहक त्रास देतात, फोनवरती धमकी देतात की भविष्यामध्ये तुम्ही कुठे बाहेर गेलात किंवा काही कारवाई केली आमच्यावरती तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, तुम्ही हे रान विकून जावे, असे दलितावरती अन्याय झालेला आहे. तो अन्याय कुठवर आम्ही सहन करायचा? प्रशासनाने, डीवायएसपीनी, इथल्या मॅडमनी तत्काळ तो रस्ता दलितांचा रिकामा करून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.